रविवारचा जो परिचय वर्ग सुरू आहे, तर बऱ्याच दिवसापासून आपल्याकडे आपण धम्मपद या ग्रंथाचं वाचन करत आहोत। धम्मपदाच्या विविध ज्या गाथा आहेत, वेगवेगळे धम्मचारी, कधी धम्ममित्र सुद्धा असतात, तर ते या गाथा समजावून सांगत असतात। तर आज त्यातलीच एक गाथा क्रमांक म्हणजे गाथा क्रमांक 102 व 103 या दोन गाथा मी सांगणार आहे। त्यापूर्वी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बौद्ध धर्माचं जेवढं काही साहित्य आहे, तर हे साहित्य त्रिपिटकामध्ये सामावलेलं आहे, ते संग्रहित करून ठेवण्यात आलेलं आहे। जसं सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक। यातलं जे सुत्त पिटक आहे, तर या सुत्त पिटकाचं असं वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये भगवंतांनी आपल्यासारख्या सर्वसामान्य उपासकांना जे काही उपदेश दिलेले आहेत, तर ते सुत्त रूपामध्ये याच्या संग्रहित करण्यात आलेले आहेत। आणि ह्या सुत्त पिटकाचेच 5 निकायामध्ये विभाग करण्यात आले, त्याला निकाय म्हणतात। मग त्याच्यामध्ये कुठला कुठला आहे, तर सर्वात पहिले दिग्घ निकाय, मध्यम निकाय, अंगुत्तर निकाय, संयुक्त निकाय आणि खुद्दक निकाय, असे 5 निकायामध्ये याचं विभाजन करण्यात आलेलं आहे। याच्यातला जो सगळ्यात शेवटचा खुद्दक निकाय आहे, खुद्दक निकाय म्हणजे याचा अर्थ छोट्या छोट्या ग्रंथांचा संग्रह, अशा प्रकारे। तर या खुद्दक निकायामध्ये 15 ग्रंथांचा समावेश आहे। त्याच्यामध्ये बरेच ग्रंथ आहेत। उद्दक आहे, म्हणजे भगवंताचे उदान म्हणून एक सुंदर ग्रंथ आहे, जो भगवंताच्या तोंडून जिथे कुठे प्रसन्न झाल्याच्या नंतर त्यांच्या तोंडून एक असे प्रसन्न चित्ताने उद्गार बाहेर पडायचे, त्याला उदान म्हणतात। तो एक संग्रह आहे जो मला खूप आवडतो, मी काही तो पूर्ण वाचलेला नाही, पण तो खूप छान आहे। त्याच्यानंतर थेरी व थेर गाथा हाही संग्रह खुद्दक निकायामध्येच येतो। व धम्मपदे, तर धम्मपद असा एक ग्रंथ आहे, याच्याबद्दल असं म्हणलं जातं, जगात जर सर्व ग्रंथ जरी नष्ट झाले आणि केवळ जर एक धम्मपद जरच राहिलं पुस्तक, तरी सुद्धा त्याचं वाचन करून अध्ययन करून मानव जात पूर्णपणे नैतिकदृष्ट्या सगळ्या दुःखातून बाहेर पडू शकते, एवढा महान असा हा ग्रंथ आहे। धम्मपालन गाथा आपण करत असताना शेवटची जी आपण धम्मपालन गाथा घेतो, सब पापसा करण, हे सुद्धा धम्मपदातूनच घेण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारच्या या धम्मपदाचं वाचन आहे। त्याच्यातलं माझ्याकडे जे आहे, तर ती 102 व 103 क्रमांकाची गाथा देण्यात आलेली आहे। आणि आता ही जी गाथा आहे, तर ही भगवंताने, ही गाथा जी आहे, तर भगवंत ज्या वेळेला श्रावस्तीमध्ये जेतवन विहारामध्ये विहरत होते किंवा तिथे राहत होते, त्यावेळेला तिथे एक थेरी होती, थेरी भद्दा कुंडलकेशा म्हणून होती। तर तिला उद्देशून ह्या दोन्ही गाथा सांगण्यात आलेल्या आहेत। तर आपण ते बघूयात। आता धम्मपदाचा जो ग्रंथ आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे ना, की याच्यात गाथा आणि कथा अशा स्वरूपामध्ये याची मांडणी करण्यात आलेली आहे, जेणेकरून लोकांना त्या कथाच्या स्वरूपातून कुठलाही जर उपदेश आपण धम्मोपदेश दिला, तर तो चांगल्या प्रकारे कळू शकतो। धम्माचे काही काही पद असे असतात, सामान्य लोकांना ऐकत असताना ते थोडे जड वाटतात, पण जर ते कथाच्या स्वरूपात जर तुम्ही ऐकले, तर तुम्हाला ते थोडेसे समजायला अजून चांगले जातात। तुम्ही तुमच्याही जीवनाशी त्याला कुठेतरी जोडायचा प्रयत्न करता ज्यावेळेस ती कथा ऐकता। तर त्याच प्रकारे या गाथेची सुद्धा एक कथा आहे, पण त्याच्या आधी मी ही गाथा वाचून दाखवते। तर 102 क्रमांकाची जी गाथा आहे ती अशी, योच गाथा सतम भासे अनर्थ पद संहिता यं धम्मपदम सेयो यं सुत्वा उपसम्मती। ठीक आहे। आणि याच्यानंतर दुसरी जी गाथा आहे 3 नंबरची, यो सहस्र सहस्रेन संगामे मानुसे जिने एकंच जय मत्तानं सवे संगाम जुत्तम। म्हणजे या गाथेचा जो अर्थ आहे, जी पहिली गाथा आहे, त्याचा अर्थ असा आहे, अनर्थकारी पदांनी युक्त शेकडो गाथा जरी कोणी गायल्या, तरी धम्माचं एकच पद हे श्रेष्ठ आहे, जे ऐकून तुमचं चित्त शांत होतं। तुम्ही शेकडो गाथा ऐका कुठेही, परंतु भगवंताची एकच जर गाथा ऐकली तर तुमचं चित्त शांत होतं, तर ते धम्मपद श्रेष्ठ आहे। त्याच्यानंतर जी दुसरी गाथा आहे, त्या दुसऱ्या गाथेचा असा अर्थ होतो की संग्रामात जर पटीने तुम्ही हजारो लोकांना, एखादा वीर असेल जो एखादा संग्राम जिंकतो आणि तो त्याच्यामध्ये काय करतो, हजारो लोकांना, लाखो लोकांना जिंकतो, पण भगवंत म्हणतात इतर लाखो लोकांना जिंकून जो मोठा जेता आहे, त्याच्याही पेक्षा जो स्वतःला जिंकतो, स्वतःच्या इंद्रियांवर जो विजय प्राप्त करतो, तो व्यक्ती खरा संग्राम विजयी आहे। अशा प्रकारच्या या 2 गाथा आहेत, त्यांचा अर्थ आहे। तर आता या गाथा आहे, त्याचा अर्थ मी सांगू का? पाली भाषेमध्ये जे आहे, म्हणजे जी पहिली गाथा योच गथा सतक, म्हणजे योच याचा अर्थ होतो जर कोणी, गाथा सतक म्हणजे शेकडो गाथा,
भासे गायल्या, धम्मपद धम्माचे बोलणे किंवा उपदेश, सेयो श्रेष्ठ, सुतवा ऐकुनी, अनर्थपद म्हणजे अनर्थकारी ज्याला अर्थ नाही असा अनर्थपद, उपसंमती म्हणजे शांत शमन करणारा, शांतता पावलेला किंवा पावणारा असा त्याचा अर्थ होतो. आणि जी दुसरी जी गाथा आहे त्याचा असा अर्थ होतो यो म्हणजे जर कोणी, संग्रामे युद्धात किंवा रणात, सहस्सेन सहस्सम म्हणजे हजार हजार म्हणजे लाखो या संख्येने, मानुसे मानसे, जिने म्हणजे जिंकतेसे म्हणजे जो जिंकतो, ठीक आहे. कोणाला एकच अत्तन म्हणजे जर एखाद्याने स्वतःला जय जिंकले, सवे तोच खरा, आणि संगम जुत्तमो श्रेष्ठ संग्राम विजेता असा या पाली शब्दांचा मराठीमध्ये अर्थ आहे जो मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर आता ही गाथा जी आहे भगवंताने थेरी कुंडलकेशा हिला उद्देशून ह्या गाथा म्हणलेल्या आहेत. आणि याची जी कथा आहे ती अशा प्रकारची आहे की राजगृहामध्ये एक श्रीमंत व्यापारी होता ज्याला जे त्यावेळेला श्रेष्ठी असं म्हणत असत. श्रेष्ठी म्हणजे जो श्रीमंत व्यापारी असते त्याला म्हणत होते. तर असा एक व्यापारी होता आणि तो खूप श्रीमंत होता. त्याने 7 मजली इमारत बांधलेली होती आणि त्याला एक खूप सुंदर मुलगी होती 16 वर्षाची. तर त्याने काय केलं, तिला त्या 7व्या मजल्यावर आपल्या त्या कन्येला त्यांनी 7व्या मजल्यावर ठेवलेलं होतं. तिला एक दासी पण तिच्या सेवेत दिलेली होती आणि तिला पूर्ण लाडाने पालन पोषण तिचं करत होते. एकदा काय झालं, या राजगृहामध्ये एक चोरी झाली आणि चोरी झाल्याच्या नंतर तिथे त्या चोरी करणाऱ्या त्या चोराला पकडलं व त्याला काय करू लागले की त्याला आता तो चोर पकडला गेल्यामुळे त्याला राजगृहाकडे म्हणजे महालाकडे घेऊन जात होते दंड देण्यासाठी. त्याला आता तो मृत्यूदंडच देणार होते. तर त्याला त्याचे हात मागचे बांधलेले होते आणि त्याला घेऊन ते सर्वजण म्हणजे रस्त्याने फटके चाकाचे फटके मारत 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 घेऊन जात होते. ते एका चौकामध्ये थांबून सुद्धा त्याला तेच सुरू होतं, फटके मारणं सुरू होतं. त्याच्यामुळे लोक त्याच्या आजूबाजूला बरेच जमा झालेले होते आणि मग तो आवाज खूप गोंगाट होत होता. आता ही जी व्यापाऱ्याची मुलगी होती तिने आपल्या महलाच्या वरच्या मजल्यातून खिडकीतून पाहिलं कशाचा आवाज येत आहे. मग तिने काय केलं, बाहेर जरा थोडंसं डोकावून पाहिलं तर तिला काय दिसलं की आपल्या तिथे जे चौक आहे त्या चौकामध्ये कोणाला तरी मारत आहेत, त्याचा हात बांधलेला आहे. तिने थोडं लक्ष देऊन पाहिलं, तिथे एक तरुण होता. त्या तरुणाचे हात बांधलेले होते आणि काही शिपाई त्याला चाबकाचे फटके मारत होते. तिने ते पाहिलं परंतु त्या चोराला पाहून तिला बाकी काहीच सुचलं नाही. ती त्याच्या प्रेमात पडली कारण तो खूप सुंदर असा तरुण होता. तर ती त्याला पाहून एकदम असे भारावून गेली आणि ती त्याच्या प्रेमात पडली. आणि त्याला पाहिल्याच्या नंतर तिने तिच्या आई वडिलांना लगेच हट्ट करायला सुरुवात केली की मला त्या तरुणाशी विवाह करायचा आहे. मग ते तसं ऐकल्याच्या नंतर आता कुठले आई वडील कसे तयार होणार, एवढ्या लाडात वाढलेली, एवढ्या श्रीमंत घरची आणि गरीब घरची असली तर आई वडील म्हणणार आहेत का चोराशी लग्न करून देतो, कधीच म्हणत नाहीत. मग त्यांनी सुद्धा काय केलं की तिला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, बेटा याच्याशी जर लग्न केलीस तर तुझ्या भविष्याचं काहीच खरं नाहीये आणि तुझं काही म्हणजे चोराशी जीवन जगणं हे काही योग्य नाहीये तुझ्यासाठी. त्याच्यामुळे तू त्याचा नाद सोड, तू विवाह वगैरे काही करू नको. परंतु ती काही ऐकत नाही, जेवण करत नाही आणि गपचिप राहायला लागते आणि अंथरूण धरून पडते. तर मग आई वडील शेवटी एकुलती एक मुलगी होती, मग तिच्या हट्टा पुढे थोडंसं ते जरा नमते होतात. आणि मग शेवटी वडील काय करतात, तिचे वडील काय करतात की त्या राज अधिकाऱ्याकडे जातात ज्याने त्या चोराला पकडून ठेवलेलं असतं आणि त्याला चोर 1000 सुवर्णमुद्रा देतात आणि त्याला त्याच्याकडनं सोडावून घेतात. आणि मग त्याला त्या चोराला घेऊन येतात आणि घेऊन आल्याच्या नंतर आपल्या मुलीशी तिचा विवाह करतात कारण त्यांचा मुलीच्या हट्टापुढे काही त्यांचं चालत नाही. मग त्या मुलीला तिचा विवाह करून देतात. ती तिच्या नवऱ्यासोबत मग तिचा संसार करायला लागते. आता तिच्या मनासारखं झालेलं असतं, तिनं विवाह केलेला आहे. तर ती त्या चोराला एवढं प्रेम करते की ते त्या चोराला सर्वतोपरी जिंकण्याचा प्रयत्न करते, त्याला सर्वतोपरी खुश ठेवण्याचा प्रयत्न करते आणि त्याला त्याच्या आपल्या स्वतःच्या हाताने वेगवेगळ्या प्रकारचे भोजन बनवते, त्याला खाऊ घालते. तिच्या जवळची जेवढी काही संपत्ती तिच्या आई वडिलांनी दिलेली आहे किंवा जे काही दागिने ते सगळं काही त्याचंच असल्यासारखं होतं आणि ते दोघेही सुखात जीवन व्यतीत करत होते. परंतु चोर हा मनाने चोर होता, तो काही मजबुरीत झालेला चोर नव्हता. तो हा त्याच्या वृत्तीमध्ये ती गोष्ट असलेली असा तो चोर होता. स्वाभाविकच काही दिवस सुखाचे घातल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये असा विचारायला लागला
की जर आपण या पत्नीला ठार केलं तर आपण या पत्नीला ठार करूयात आणि हिच्या अंगावरचे सगळे दाग दागिने घेऊन आपण कुठेतरी दूर एखाद्या आश्रमशाळेमध्ये जाऊ आणि तिथे आपलं आयुष्य सुखानं ऐशो आरामाचं आपण घालूयात असं त्याच्या मनामध्ये विचार यायला लागतो. शेवटी तो चोरच आहे. मग आता काय करायचं आपण? मनात तर विचारायला लागला, मग काय करायला पाहिजे? तर मग तो काय करतो, युक्ती करतो की तो आपण आपलाच उगाच गप्प गप्प राहायला लागतो, बायकोशी थोडंसं बोलणं कमी करतो, मग काही दिवसाने मग तो खाणंही कमी करतो, थोडंसं नाराज आजारी राहिल्यासारखं करतो. मग आता ही जी मुलगी होती तर ह्या मुलीला तरुणीला वाटत अरे आपला पती असं का राहतोय, का नाराज आहे, कशामुळे तो जेवण करत नाही, त्याला काहीतरी नक्की त्याच्या मनाला काहीतरी गोष्ट खटकत आहे. मग ती त्याला विचारतेही की काय झालं, तुम्ही का नाराज आहात, काही तुम्हाला दुःख आहे का माझे आई वडील तुम्हाला काही बोलले, ते तुम्हाला काही बोलल्यामुळे तर तुम्ही नाराज नाही आहेत ना, मला सांगा तुम्हाला काय त्रास आहे, काय अडचण आहे. तो सुरुवातीला काहीच बोलत नाही. मग परत मग हळूहळू मग तो एक दिवस सांगतो तिला की त्या दिवशी नाही का मला चौकामध्ये फटके मारत राजमहलाकडे घेऊन जात होते, तर त्या दिवशी तो म्हणतो की मी चोरावरच्या ते चोराची जी पहाडी आहे तिथे एक देवी आहे, तिला मी मनातून नवस केला, जर मी या प्रसंगातून सुखरूपपणे जर मी बाहेर पडलो तर मी नक्कीच तुझ्या दर्शनाला येईल, असं मी तिला नवस बोललो. आणि बघ म्हणे तसंच झालं, मी सुखरूपपणे याच्यातून बाहेर पडलेलो आहे. पण आज एवढे दिवस झाले तरी सुद्धा मी काही त्या देवीच्या दर्शनाला जाऊ शकलो नाही. आता शेवटी बायकोच त्याच्यावर एवढं प्रेम करणारी, त्याच्या बाकीच्या एवढ्या गोष्टीची काळजी घेत होती, तर चला म्हणे आपण तो नवस पण फेडूयात. मी नवस फेडायला तुमच्यासोबत येते, वाटेल ती सगळी जी तयारी लागते ती सगळी मी करते. तर ती सगळी तयारी करते. तर तो मी खुश होतो त्याला, तर ती तयार झाली, मला त्याला आनंदच होतो, कारण त्याला तिला गपचिप त्या पहाडावर घेऊन जायचं असतं. तर ती सगळी तयारी करतो, तिला सांगतो दूध घे, तूप घे, काय मध टाकून घे, 4-5 प्रकारची फुलं घे आणि ते सगळं घेऊन चल. पण चलताना आपण दोघंच जाऊ, काय गरज आहे नोकर चाकरांची, मला माझा नवस होता, तू आणि मी आहे तरी बस झालं. म्हणून तो तिला म्हणतो की तू कोणालाही सोबत घेऊ नको, आपण दोघेच जा ते नवस फेडण्यासाठी पहाडावर जाऊयात म्हणतो. आणि मग ते पहाडावर जातात. मग पहाडावर गेल्याच्या नंतर उंच, मग तिथं तिला विशेष काय असं दिसतच नाही आणि तिला काहीतरी शंका वाटते. त्यावेळेस तो तिला स्वतःच म्हणतो की मी इथे काही कुठला नवस फेडायला आलेला नाहीये, तर मला तुला ठार करायचं आहे आणि तुझ्या अंगावरचे हे जे सगळे दागदागिने आहेत तर ते मला पाहिजे आहेत. तिला नवलच वाटतं की असं का म्हणतो, तर ती त्याला म्हणते पण समजावून सांगते मी तुझी पत्नी आहे, माझे जे काही सगळं आहे, जे दागदागिने आहे, वैभव सगळं तुझंच आहे, पण तुला मलाच का ठार मारायचं आहे. पण तो ऐकतच नाही, नाही म्हणतो मला तुला मारायचं आहे आणि मला हे सर्व दागदागिने घेऊन पळून जायचं आहे. ती एकदा दोनदा त्याला प्रयत्न करते, ती म्हणते हा तर दागदागिने घे सगळे, पण तू मला सोड, पण तो काही ऐकायला तयार होत नाही. मग आता अशा वेळेला काय करायचं, तर ही जी मुलगी होती व्यापाराची, ती जरी प्रेमात आंधळी झाली होती, तिने विवाह केला, पण ती चांगली बुद्धिवान मुलगी होती. तिची जी बुद्धी होती ती पचुपन्ना मती होती. पचुपन्ना मती याचा अर्थ काय असतो ना, प्रेझेन्स ऑफ माइंड, म्हणजे प्रसंगावधान असतं ज्या व्यक्तीला. तो व्यक्ती ज्यावेळेस आपल्यावर संकट येतं असं अचानकपणे, तर त्या संकटात तो घाबरत नाही, खचत नाही, तर त्या प्रसंगात त्याची बुद्धी अधिक काम करते आणि ती विचार करायला लागते त्याच बुद्धीने की अरे आता हे तर संकट आले, हा तर चोरच आहे, हा काही बदलला नाही, मी याला एवढं सगळं काही माझं सगळं काही अर्पण केलं, पण याचं चित्त काही बदललेलं नाही, आता हा मला मारणारच आहे, हे तिला नक्की कळायला लागतं. मग शेवटी तीच एक युक्ती करते आणि ती त्याला काय म्हणती, जसा तू नवस केलास ना तसंच माझ्या सुद्धा वडिलांनी त्या दिवशी तुला सोडून आणण्यासाठी, ज्या दिवशी तुला चाबुकाचे फटकारे मारत होते की नाही आणि तुला देहदंडाची शिक्षा करण्यासाठी घेऊन जात होते, माझ्या वडिलांनी सुद्धा 1000 सुवर्णमुद्रा देऊन तुझी सुटका केलेली होती, तर किमान त्या गोष्टीसाठी तरी तू माझी एक गोष्ट ऐक. तर म्हणतो ठीक आहे सांग काय आहे. तर ती म्हणती मला तुला एक विधीपूर्वक एक आलिंगन द्यायचंय, तू तेवढाच फक्त त्याचा स्वीकार कर. त्याला वाटतं जाऊ दे आता कशी मरणार आहे, अशी मरणार आहे, काय हरकत, आपण तिला एक आलिंगन दिलं तर शेवटचं, म्हणून तो म्हणतो ठीक आहे काय हरकत नाही. तर मग ती काय करते ना, त्याला अशी प्रदक्षिणा घालते, त्याला कड्यावरच उभं करते, ते पहाड असतो आणि त्याच्या कडेवरच उभी करते, अशी कडा असते तिथे, तर तिथं उभं करते त्याला आणि त्याला अशा प्रदक्षिणा घालते, 2-3 प्रदक्षिणा घालते आणि सगळ्यात शेवटीच्या प्रदक्षिणेच्या वेळेला ती त्याला स्वतःचं मन घट्ट करून त्याला त्या कडेवरून ढकलून देते आणि तो खाली पडतो. तो खाली पडतो, दरीत पडतो, त्याचं शरीर छिन्न विछिन्न होतो, तो मरून जातो. पण ही गोष्ट घडते, ती त्याच्यातून वाचते, पण काय होतं त्याचा परिणाम की ती खूप दुःखी होते.
तिचं मन एकदम शांत होऊन जातं आणि तिला काय वाटायला लागतं की अरे, ज्याला आपण एवढं प्रेम केलं, आई वडिलांचा विरोध केला, हे पण कुठेतरी पश्चातापाची भावना तिच्यात निर्माण होते की अरे, आपण एवढ्या अशा माणसासोबत प्रेम केलं, त्याला एवढं सर्वस्व आपलं त्यागलं, त्याची एवढी मनोभावे सेवा केली आणि तरी सुद्धा तो मला मारण्यासाठी उठला होता आणि त्यानं मला मारूनच टाकलं असतं. एक तर अर्धी तिची हिंमत तिथंच खचलेली होती, ती मनातूनच खचलेली होती. त्याच्यानंतर ठीक आहे, त्यानंतर तिला मारणार, आपलं माणूस ज्यावेळेस आपल्याला मारणार, विचार करा प्रत्येक जण काय वाटते आपल्याला, तो आता आपल्याला मारून टाकणार, ज्याला आपण एवढं आपलं सगळंच दिलेलं आहे. याच्यामुळे तिथेच तिला एक तर खूप वाईट वाटतं, ती मनातून फसते. तरी खूप धीर धरून ती काय करते, शेवटी त्याला मारण्याचा निर्णय घेते. आता शेवटी स्वतःचा जीव वाचवायचा म्हणून तर ती मारते, ती त्याला त्या कडेवरून ढकलून देते, तो मरून जातो. पण आपलाच एवढा प्रिय व्यक्ती मेल्याच्या नंतर परत तिचं मन दुखी होतं की अरे, आपण त्याला मारून टाकलं, म्हणजे एक कृत्य तर घडलं ना. जरी कशी जरी असले, तिला हे तर कळत असलं की आपण त्याला मारून टाकलं, एक हत्या केलेली आहे आणि आपल्या खूप प्रिय व्यक्तीची आपण हत्या केलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी तिच्या मनावर एवढा परिणाम करतात की असं जाणवतं की तिला तिच्या जीवनाची आसक्ती पूर्णपणे नाही म्हणता येणार, तिच्या जीवनाची आसक्ती तिथेच अर्धी तरी कमी होते आणि तिच्यामध्ये एक वैराग्याचा भाव निर्माण होतो की अरे, याच्यात काही नाही ठेवलं, आपण एवढं ज्याची सेवा केली, तो आपल्याला मारत होता, आपण त्याला मारून टाकलेलं आहे. मग तिला संसाराचा मोह राहत नाही आणि मग तिथून ती घरी जाते का परत आई वडिलांकडे जात नाही. ती आई वडिलांकडे जाण्याचा किंवा घरी परतण्याचा निर्णय घेत नाही आणि ती काय म्हणते, तिथून मग ती घरदाराचा सगळा संसाराचा त्याग करते आणि बाहेर भटकत अशीच रस्त्याने जात असते. रस्त्याने जात असताना तिला एका ठिकाणी निगंठक लोकांचा जो समूह असतो त्याचा आश्रम तिला दिसतो. त्या आश्रमामध्ये जाते आणि तिथे ती साध्वी बनते. ती साध्वी बनते आणि तिथे ती जैन धर्माचा अभ्यास करते. आता शेवटी तिचं मन वैराग्याकडे झुकलेलं असते, संसाराचा मोह नाही, आसक्ती नाही, सगळं काही तुटलेलं आहे. मग करायचं काय, तर अध्यात्माचं. तशी व्यक्ती अशा दुःखातून लोक श्रद्धेकडे वळतात. पण लक्षात घ्या, सगळ्या श्रद्धा ह्या श्रद्धा असतात का, किंवा उत्तम प्रतीच्या श्रद्धा असतात का, मुक्तीकडे नेणाऱ्या श्रद्धा असतात का, नाही. पण तरीही ती एक प्रकारची श्रद्धाच होती, जे ती त्या जैन धर्मामध्ये गेली. जैन धर्माचंही तत्वज्ञान भरपूर मोठं आहे. ते सगळं ते जे सिद्धांत आहे, तत्वज्ञान आहे, ती त्या आश्रमामध्ये राहते आणि त्या आश्रमामध्ये त्या सिद्धांताचा पूर्ण अभ्यास करते. अभ्यास करून ती त्याच्यावर प्रभुत्व प्राप्त करते. एवढं ज्ञान मिळवल्याच्या नंतर तिचं तिथे म्हणजे तिचं त्या ज्ञान प्राप्तीमुळे काय होतं, तिच्यात एक वादविवादाचं एक कौशल्य निर्माण होतं तिच्यामध्ये. आणि ती तिथे खूप म्हणजे तिथले जे जैन साधू असतात, जे तिचे गुरु असतात, तर ते तिच्यावर सर्व खूप खुश असतात की तू खरंच खूप ज्ञान मिळवलेलं आहेस आणि आता तू भारतामध्ये किंवा जम्बूद्वीपामध्ये, त्यावेळी जम्बूद्वीप होतं आपलं, तर जम्बूद्वीपामध्ये तू कुठेही जाऊन कुठल्याही धर्म शास्त्र जे आहे तर त्याचं कुठल्याही व्यक्तीशी तू वादविवाद किंवा चर्चा करण्यास आता तू मोकळी आहेस आणि तू आता तेवढं कौशल्य तर प्राप्त केलेलं आहे, तर तू या जम्बूद्वीपात फिरू शकतेस आणि जैन धर्माचा प्रचार प्रसार कर म्हणून तिला सांगण्यात आलेलं असते. आता या जैन धर्माच्या त्या आश्रमात राहत असताना तिथे एक प्रथा असते बघा जैन धर्मामध्ये. तर ते लोक काय करतात, असं आता आपले भिक्खू आणि भिक्खुनी जे असतात तर ते वस्त्रा किंवा कशाने तरी केस काढत असतात, कारण आपल्या भगवंतानी अति टोकाला जाऊन शरीर वेदना सांगितलेल्या नाहीयेत किंवा अति भोग पण सांगितलेला नाहीये. परंतु जैन धर्मामध्ये एक प्रकार आहे की काहीच तुम्हाला आसक्ती राहू नये, म्हणजे काय करतात, केस आपल्या डोक्याचे केस असतात ना, डोक्याचे डोळ्याचे केस असं लुंचून असं काढत असतात ते असं. तर ती पण मग तिथे साध्वी जैन साध्वी झालेली असते, त्याच्यामुळे ती पण तेच करते आणि ते काय करते, आपले केस असे लुंचून असे ओढून काढत असते. तर तिला काय होतं, केस ओढून काढल्यानंतर जे नवीन केस येत असायचे ना, ते असे ते कर्ली कर्ली केस म्हणतात ना आपल्याकडे, असे असे गुंडुरे केस म्हणतात, त्या प्रकारचे केस तिला येतात. तर त्या केसाला ना, त्या केसामुळे तिचं नाव त्या आश्रमातच काय पडलं होतं, कुंडल केशा म्हणून तिचं नाव पडलं होतं. आणि तिच्या वडिलांकडचं नाव भद्दा होतं, जे आपण पाली भाषेत भद्दा म्हणतात, आपण संस्कृत भाषेला भद्रा म्हणतात. तर भद्रा, तिचं नाव भद्रा कुंडल केशा असं नाव पडलं होतं. या नावाने ती तिथे प्रसिद्ध होती. मग आता तिच्या गुरु लोकांनी तिनं एवढं ज्ञान मिळवलेलं आहे आणि ती सगळ्या ज्ञानात पारंगत झालेली आहे म्हणून तिला तू जागोजागी फिर आणि उपदेश कर म्हणून तिला सांगतात. मग तिला आणि अजून एक तिला सांगतात, जर या भटकंतीमध्ये वादविवादात जर तुला एखाद्या ग्रहस्थाने जर तुला हरवलं तर तू त्याची दासी बनून आयुष्यभर राहशील, आणि जर तुला एखाद्या साधूनं जर तुला हरवलं
तुझ्या वादविवादामध्ये, तर तू मात्र त्याच्या संघामध्ये साधवी म्हणून आयुष्य घालशील. तर ते ठीक आहे म्हणून त्यांची परवानगी घेते आणि ती निघते. आणि तिला निघताना एक जांभळीची फांदी देतात आणि तिला काय सांगतात की जांभळीची फांदी घेऊन जा, ज्या गावामध्ये एखाद्या खेड्यामध्ये तू ज्यास प्रवेश करशील तर त्याच्या वेशीवरती ती फांदी रोवायची. आणि रोवल्याच्या नंतर तू तिथं सांग की ही फांदी जो कोणी तुडवेल त्याला माझ्या वादविवादाच्या म्हणजे याचं आमंत्रण स्वीकारावं लागेल, त्याला माझ्याशी चर्चा करावी लागेल किंवा वाद विवाद करावे लागेल. तर अशा प्रकारे मग ती बऱ्याच ठिकाणी जाते, अनेक ठिकाणी जाते, अनेक लोकांना ती वादविवादात हरवते. याचा अर्थ काय, ती खरंच विद्वान होती, ती चांगली बुद्धिवान होती, चांगली अभ्यासू होती, तिने जैन धर्माचा खरंच खूप मोठा अभ्यास केलेला होता आणि ती बऱ्याच लोकांना त्या वादविवादामध्ये हरवत असते. आता तिचं इतकं नाव लौकिक झालेलं असते की नुसतं जम्बू परिव्राजका म्हणलं तरी लोक तिला घाबरत असतात आणि तिचं आव्हान स्वीकारत नसत, तिथून दूर निघून जात असत. मग अशाच प्रकारे ती फिरत 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 एक दिवस श्रावस्तीला आली. श्रावस्तीला आलेला असताना तिनं त्या तिथेही आल्या, तिच्या प्रथेप्रमाणे ती जांभळीची फांदी त्या श्रावस्तीच्या फाटकावरती रोवते आणि ते आजूबाजूच्या लोकांना सांगते की ह्या फांदीला जर कोणी तुडवलं तर त्या व्यक्तीला माझ्या चर्चेला सामोरे जावं लागेल किंवा माझं आमंत्रण स्वीकारावं लागेल असं म्हणते. आणि ती त्या गावामध्ये त्या भिक्षाटनासाठी निघून जाते आणि भिक्षाटन वगैरे करून ती ज्यावेळेस परत येते त्यावेळेस तिला ती फांदी तुडवलेली दिसते, कोणीतरी तुडवलेली आहे. तर मग ती विचारते आजूबाजूच्या तरुणांना की हे फांदी कोणी तुडवलेली आहे. तर मग ते सांगतात की ही फांदी भंते सारीपुत्तांनी तुडवलेली आहे आणि ते तिथेच असतात. मग ती विचारते भंते आपण असं केलेलं आहे का, तर ते म्हणतात हो, तर तुम्हाला माझं आमंत्रण वादविवादाचं स्वीकारावं लागेल. आणि तेही मोठ्या आनंदाने ते आमंत्रण स्वीकारतात आणि मग ते दोघे जण चर्चेला बसतात. मग चर्चेला बसलेला असं सारीपुत्त तर सारीपुत्तच आहे, सगळ्यालाच माहिती आहे. ते आपल्या धम्मामध्ये सरसेनापती म्हणल्यासारखं ते धम्माचे सरसेनापती आहेत. भगवंताच्या नंतर जर धम्म कोणी सुआख्यातपणे जर सांगितला असेल किंवा छान पद्धतीनं जर म्हणजे समजला असेल किंवा समजून घेण्याची जी पात्रता आहे तर ती या जगामध्ये भगवंताच्या नंतर सारीपुत्तांचीच होती. आणि त्यांच्याशी चर्चा करायला जंबू बसते, कुंडल केशा बसते आणि ती त्यांना प्रश्न करायला लागते की जैन धर्माच्या अंगाने ती सगळे प्रश्न करते त्यांना आणि सगळ्या प्रश्नाची उत्तरं सारीपुत्त एकदम व्यवस्थित पद्धतीने तिला समाधान वाटेल अशा पद्धतीने सगळ्या प्रश्नाची उत्तरं देतात. आता सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिल्यावर मग सारीपुत्त पण म्हणतात की मला सुद्धा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. तर ती म्हणते विचारा. मग ते तिला प्रश्न विचारतात. तर ते तिला प्रश्न विचारत असताना एक प्रश्न विचारतात की एक नाम काय. तर ती एक नाम काय म्हटल्याच्या नंतर ती प्रश्नातच पडते आणि तिला त्याचं काही नेमकं उत्तरच देता येत नाही. मग तिला त्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. ते अजून तिला 2-3 प्रश्न विचारतात पण तिला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. प्रश्नाचं उत्तर देत नाही तर मनात कुठंतरी आता हारल्याच्या नंतर सांगा कोणाच्याही मनामध्ये कसं होते, अपमानाची भावना, कुठे ते राग द्वेष येतो. पण ती हुशार होती, ती अभ्यासू पण होती म्हणून तिला कुठेतरी जिज्ञासाही होती. ती सारीपुत्तांना ती विनंती करत होती की मला त्या प्रश्नाची उत्तरं द्या आणि आत्ताच द्या म्हणून ती त्यांना आग्रह करत होती. पण सारीपुत्त काय म्हणले, हे जे प्रश्न आहेत ह्या प्रश्नाचे उत्तर असे नाहीत की मी तुला इथं बसल्या बसल्या देईल आणि तुला ते लगेच ग्रहण करता येतील. जर तुला ह्या प्रश्नाची उत्तर पाहिजे असतील तर तुला धम्मामध्ये परिव्रजित व्हावे लागेल, तुला त्रिरत्नांना शरण जावं लागेल. आणि मग तशा प्रकारे तिला भिकुनी संघाकडे घेऊन जातात, तिला त्याच्यामध्ये संघामध्ये सामील करून घेतात, तिला दीक्षा देतात आणि तिला भगवंताच्या समोर नेऊन उभं केल्या जातं. आणि तिथे भगवंताच्या दिलेल्या केवळ एकाच उपदेशामध्ये ती तिथे अरहंत पदाला पोहोचते. केवळ एका उपदेशामध्ये एकदाच उपदेश ऐकते आणि ती अरहंत बनते. ही गोष्ट खूप महत्वाची आहे बरं, की एका प्रवचनामध्ये आपण ऐकून अरहंत बनू शकतो का, हे की नाही. याच्यावर थोडा विचार करा सगळेजण. मी पण याच्यावर थोडंसं नंतर अजून बोलणार आहे की आपण एकदाच एखादी धम्मप्रवचन ऐकतो आणि आपण कुठेतरी कुठल्या तरी एखाद्या फलाला प्राप्त होतो का, आणि नाही होत असेल तर आपण का नाही होत, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आता तसे तुम्हाला मला प्रश्न पडतात की खरंच एका प्रश्नामध्ये तिला एवढं अरहंतपद मिळू शकतं का. मग त्याच प्रकारे त्यावेळेस तिथे जे भगवंताचे जे भंते लोक होते किंवा भिकुनी होत्या त्यांना असेच प्रश्न पडले. मग त्यांनी भगवंताला विचारायला सुरुवात केली, भगवंत असं कसं, ती एवढे आत्ताच तर आली आणि एकदाच तुमचा उपदेश ऐकला आणि ती कशी काय म्हणजे अरहंत कशी काय झाली म्हणतात.
मग भगवंत तिथे तिला ह्या 2 गाथा सांगतात की त्यांचं काय म्हणणं असते, भगवंत तिला तिथे काय म्हणतात उपदेशून की एवढ्या गाथा ती कशी काय हे झाली. तर ठीक आहे, तर त्याच्यामध्ये भगवंत ते सांगतात की हजारो निरर्थक गाथा ऐकण्यापेक्षा एकच धम्मपद ऐकून जर तुमचं चित्त शांत होत असेल, तुमच्या चित्ताचं शमन होत असेल, चित्तातले आश्रव शांत होत असतील, तर ते धम्मपद हे श्रेष्ठ आहे. ठीक आहे. आणि याच्यानंतर अजून दुसरी गाथा तिला उपदेशून म्हणतात की एखाद्या रणसंग्रामामध्ये हजारो लोकांना तुम्ही जिंकून जो संग्राम विजेता असतो त्याच्याही पेक्षा जो स्वतःला जिंकतो, स्वतःच्या आश्रवांना नष्ट करतो, स्वतःमधले सगळे जे विकार आहेत तो नष्ट करतो, तो विजयी म्हणजे खरा संग्राम विजयी आहे. अशा प्रकारच्या या 2 गाथा म्हणतात. आता या गाथा, या कथेला जर आपण लावून पाहिल्या तर त्या कशा प्रकारे खऱ्या ठरतात मला सांगा. एक तर तुम्हाला मी सांगते की आपण जे म्हणतो की आता याच्यात काय की त्यांनी भिक्खूंनी सांगितलेली आहे, कुंडलकेच्या ही जैन धर्माची म्हणजे प्रगाढ म्हणजे तिला ते ज्ञान होतं, त्याचं तेही ज्ञान काही कमी नव्हतं. पण मला सांगा त्याच्याने तिच्यातले सगळे अहंकार कमी झालेले होते का? नव्हते. कारण जर तिच्याचा अहंकार गळून पडला असता, तिला जर कोणाशी स्पर्धा करण्याची इच्छा जर नसती तर ती चर्चा करत फिरली असती का? आपल्या बुद्धिमत्तेचं प्रदर्शन करत ती पूर्ण जगभर फिरली असती का? किंवा त्या जम्बूद्वीपात फिरली असती का? कुठेतरी प्रत्येक ठिकाणी जाऊन चर्चा करणे, त्याच्यात मी जिंकले म्हणल्याच्या नंतर जो एक अहम सुखावतो तो तिला सुखावत होता, तो तिचा वाढत होता, तिला आनंद होत होता. माझ्या एवढं ज्ञानी कोणीच नाही. आणि लक्षात घ्या, आपले जे दशबंधन तुटतात की नाही, आपण जेव्हा अरहंत पदाला जातो त्याच्यातल्या 18 नंबरचं बंधन हे गर्व आहे. तर ज्यावेळेस तुमच्यात एखादा 2 जरी बंधन असेल तर तुम्ही पूर्णपणे कधीच मुक्त होत नाही. परंतु भगवंताची एक गाथा ऐकून तिच्यातले सगळे बंधन हे तुटून पडतात, गळून पडतात आणि ती तिथे बसल्या जागीच ती अरहंत बनते. तर याच्यातून काय आपल्याला सिद्ध होतं की भगवंताचा धम्म एवढा श्रेष्ठ आहे की त्याची केवळ एक गाथा जरी तुम्ही सतत चिंतन जर केलं, त्याच्यावर जर तुम्ही खरंच गंभीरपणे तिच्यावर चिंतन केलं, मनन केलं, तरीही तुम्ही कुठलं ना कुठलं फळ प्राप्त करू शकता. हे त्याच्यातून भगवंताच्या धर्माचं श्रेष्ठत्व आपल्याला दिसतं. हजारो गाथा वाचा, तुम्ही कुठेही भटका, कुठेही फिरा, पण भगवंताचा एकही जर गाथा तुम्ही मन लावून ऐकली, वाचली, तुम्ही श्रवण केलं, चिंतन मनन केलं, तरीही तुम्ही स्वतः आताही अनुभवाल की आम्ही बऱ्याच दुःखातून मुक्त झालेलो आहे. आणि दुसरी जी गाथा आहे की हजारो लोकांना जिंकण्यात काय अर्थ आहे? स्वतःला जिंका. तुमचं स्वतःवरच नियंत्रण नाही. तुम्हालाच कधी राग येतो, कधी तुम्हाला तुमच्या मनाचा लोभ वाढतो, तुम्हाला आता कळत पण नाही की तो कोणी तुमच्या लोभाला आमंत्रण दिले आणि तुम्ही कधी त्या लोभाला बळी पडले आणि तुम्ही तुमचा लोभ कधी पूर्ण केला हेही आपल्याला कळत नाही. म्हणजे आपल्या चित्तात एवढे लोभ आहे, राग आहे, द्वेष आहे, याला आधी जिंका. याला जिंकणं किती अवघड आहे. मला असं वाटतं इथे अभ्यास करणारे आमचे ब्रह्मचारी सगळे श्रेष्ठ आहेत, भिक्खुनी सुद्धा आहे, त्यांना सुद्धा माहित आहे ही गोष्ट सहज नाही. खरंच एखादा मोठी लढाई लढणं सोपं आहे, पण स्वतःला जिंकणं खूप अवघड आहे. म्हणून भगवंताने प्रत्येकाला सांगितलेलं आहे. भगवंत सांगतात मी जसा श्रेष्ठ आहे, मी जसा महान आहे, मीच आहे असं नाही. तुम्ही प्रयत्न करा, तुम्हीही श्रेष्ठ होऊ शकता, तुम्हीही महान होऊ शकता. धम्म ऐका, धम्म श्रवण करा, धम्माचं चिंतन करा, धम्माची चर्चा करा, तुमच्या कल्याण मित्रांच्या सानिध्यात राहा आणि धम्मातून तुम्हीही काहीतरी तुमचे दुःख, भौतिक जीवनातील दुःख कमी करू शकता. त्याच्या पुढे अभ्यास जर केला तर तुम्ही सुद्धा कुठल्या ना कुठल्या फलाला प्राप्त होऊ शकता. अशा प्रकारचा हा श्रेष्ठ धम्म आहे. अशा प्रकारचे या गाथेतून उपदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या प्रकारची जी एकच उदाहरण आहे का की कुंडलकेशच फक्त अरहंत झाली का एकच गाथा ऐकून? तुम्ही पट्टीसेनाची सुद्धा कथा ऐकलेली असणार आहे. पट्टीसेन हा कसा होता, त्याला खूप उपदेश भगवंतांनी दिले, तर त्याला ते वाचन कर आणि पाठ कर म्हणलं तर त्याला ते होतच नव्हते. मग तो शेवटी कंटाळून गेला भगवंताला, मला मी करायला लागलो भगवंत आणि मला काही गाथाच पाठ होत नाही, मला त्याचं काहीच होत नाही. तर भगवंतांनी त्याला केवळ एकच गाथा दिलेली होती की याचं वाचन कर, याचं पठण कर, तू याचंच मनन कर. आणि अक्षरशः तो तेवढ्या केवळ एकाच गाथेचं वाचन पठण करून तोही अरहंत झालेला होता. म्हणजे भगवंताच्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा तुम्ही अरहंत पद मिळू शकता. अजून भंते काश्यप, महाकाश्यप माहिती आहे,
भगवंत एकदा असेच त्यांच्या याच्यात प्रवचनाच्या सभेत असे बसलेले होते आणि भगवंतांनी केवळ हातामध्ये एक कमळ पुष्प असे घेतलेलं होतं आणि ते फक्त घेऊन बसले होते. ते काहीही बोलत नव्हते, शब्दही त्यांनी उच्चारले नव्हते, केवळ ते पुष्प घेऊन बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित होतं आणि ते फक्त बसले आणि त्यांच्या तिथे समोर मोठा म्हणजे भिक्खू संघ बसलेला होता. तेवढ्या सगळ्यांमध्ये केवळ जे महाकाश्यप होते त्यांनी त्या पुष्पाकडे सातत्याने पाहिले. भगवंताच्या उंच धरलेल्या त्या कमळाचा अर्थ त्यांनी कळला. तिथेच त्यांनी ते जाणलं, तिथंच सत्य त्यांना कळालं की जीवन ह्या फुलासारखं कसं नश्वर आहे, अनित्य आहे आणि ते तिथं तेवढ्या एकच त्यांच्या त्या धाग्यावरून त्यांनी तिथं अर्हंतत्व पद प्राप्त केलेलं होतं. खूप उपदेश ऐकायची गरज होती का त्यांना महाकाश्यपांनी किंवा भगवंतांनी तर शब्दही उच्चारलेला नव्हता. मग भगवंताच्या धम्मात असं काय आहे? तर आता याची एक दुसरी एक बाजू एक लक्षात घ्या. धम्म श्रेष्ठ आहे. धम्माची एक गाथा ऐकून ही तुम्ही अर्हंत होऊ शकता, तुम्ही काय म्हणता श्रोतापन्न होऊ शकता, अनागामी होऊ शकता, सकृदागामी होऊ शकता, अर्हंत होऊ शकता, पण तो धम्म ऐकण्याचा संवेग तुमच्यात पाहिजे. आता इथं येणाऱ्यांनी किती मन लावून धम्म ऐकलं असेल, किती जण घरी येऊनच आतुरतेने आले असतील की मी आता जाईल आणि मला ते कान देऊन ऐकायचं आहे. जितकी तीव्रता आणि जेवढी उत्सुकता तुमच्या चित्तात धम्म ऐकण्यासाठी आहे, तर तुम्ही ते ऐकलेला धम्म तुमच्या झिरपतो, उतरतो आणि तुमच्या वर्तनात दिसतो, तुमच्या विचारात दिसतो, तुमच्या वाणीत दिसतो. तर म्हणजे धम्म तर श्रेष्ठ आहे, पण ऐकणारा किती आतुर आहे, किती उत्कंठा त्याची वाढलेली आहे ते ऐकण्यासाठी. तर मागची गाथा मला वाटते बाह्य दारूची जी कथा होती तोही लक्षात घ्या. तो असाच होता, तो सोंग करत होता की मी अर्हंत आहे, परंतु ज्यावेळेस त्याला ब्रह्मा येऊन सांगतो की अरे तू तर अर्हंत नाहीयेस, तू काय असा सोंग करतोयस अर्हंत असण्याचा, तर तो काय म्हणतो की मग या पृथ्वीवर कोण आहे अर्हंत? म्हणते मी नाही तर मग ते त्याला सांगतात की अरे या पृथ्वीवरती तथागत गौतम बुद्ध हे अर्हंत आहेत आणि ते सगळं काही जाणतात, तू त्यांच्या जवळ जा. आणि मग तो तसं ऐकल्यावर थोडाही विलंब न करता, असं म्हणतात कुठेही विश्रांती न घेता तो पळत पळत तिथं जातो भगवंताकडे. आणि तिथं गेल्यावर त्याला कळते की भगवंत भिक्षाटनासाठी निघले. तर तो तिथं वाट बघत नाही. का नाही बघत? त्याच्या आता मनामध्ये खूप आतुरता लागलेली, उत्कंठा निर्माण झालेली. नाही, मला भगवंताकडनं धम्म ऐकायचं आहे, ते काय म्हणतात ते मला जाणून घ्यायचं आहे. त्या तीव्रतेने तो त्यांच्या मागेच जातो. भगवंत असं रस्त्यानं असतात त्यांच्या भिक्खू संघासोबत, तो तिथं त्यांना बघतो आणि त्याला कोणी सांगत नाही की हे भगवंत आहेत. त्यांनी भगवंताचं जे वर्णन ऐकलेलं असतं तो बरोबर त्यांची ती काया ती चर्या बघून तो ओळखतो की हेच भगवंत आहे. तो त्यांना वंदन करतो आणि म्हणतो भगवंत मला आत्ताच धम्म उपदेश करा. आणि मग अरे मी भिक्षाटनाला निघलेलो, आता कसं करणार? थांब मी जाऊन येतो, मग मी परत करेन. नाही भगवंत आत्ताच करा, तुम्हाला माहिती आहे ना या जीवनाचं काय खरंय. म्हणजे त्याला जीवनाची अनित्यता सुद्धा कळलेली असते. धम्म करण्यासाठी तुमचा पूर्व अभ्यास, तुमचे पूर्व कर्म तुमचे एवढे फलित झालेले असतात की या जन्मात जरी तुम्ही पूर्ण अभ्यास जरी नाही केला, पण जर तुम्ही अशा कल्याण मित्राच्या सानिध्यात आल्या आणि एकही गाथा जर तुम्ही तेवढ्या तीव्रतेने ऐकली तरी सुद्धा तुम्ही तुमच्या कुठल्या ना कुठल्या फलाला प्राप्त होत असतात. तसेच त्याचेही पुण्य संचित होत आलेले होते. आणि तिथे तो उभा ज्यावेळेस राहतो, भगवंत शेवटी त्याला ते म्हणतो भगवंताला, भगवंत ना तुमच्या जीवनाचं काही खरं आहे ना माझ्या जीवनाचं काही खरं आहे. आपण कुठल्या क्षणाला मृत्यूला प्राप्त होण्याचे काही नक्की नाहीये. तर मग तसं म्हणल्याच्या नंतर भगवंत थोडं त्याची जाणतात. भगवंत आहे, भगवंत सगळ्यांच्या चित्ताला ओळखत होते. भगवंताला सांगायची गरज नव्हती कोणाला कशाची आवश्यकता आहे. भगवंताने ते ओळखलं. भगवंताने तिथेच त्याला उभं राहून रस्त्याच्या कडेला त्याला तिथं धम्म सांगितला. तो जो काही धम्म उपदेश त्यानं ऐकला तिथेच तो बाजूला रस्त्याच्या कडेला बसला आणि त्याच्यावर चिंतन केलं. तो तिथेच अर्हंत बनला. का बनला? ती त्याची तीव्रता होती, ऐकण्याचे त्याचं थोडं पुण्य संचित होतं, म्हणून तो अर्हंत झाला. मग धम्म ही श्रेष्ठ आहे, पण ते धम्म ऐकणाऱ्यांनीही तेवढ्याच आतुरतेनं श्रद्धेनं धम्मश्रवण केला पाहिजे, त्याचं चिंतन मनन केलेलं पाहिजे. असं प्रकारचं एक प्रकारची या धम्मगाथेची महती आहे. धम्माची महती याच्यातून कळते. आणि अशा प्रकारचा एकंदरीत जो उपदेश होता तो मी माझ्या परीने तुम्हाला सर्वांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही एवढा शांतपणे मला ऐकून घेतलं, त्या सर्वांसाठी मी तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करते. खरंच अगदी खूप खूप पुण्यानं बोललं त्यांनी. आणि